हा सॉल्व करा. y is equal to 8x upon x cube minus 2x square minus 4x plus 8. x cube minus 2x square minus 4x plus 8 चे काय करा फॅक्टर्स पाडा. हा किती झाले फॅक्टर्स? -2 -2 आणि 2. 2 comma minus 2. Okay, then second factor is a repeated factor. Okay, because of equation of given equation degree is 3. Okay, degree of this equation 3, then its roots are 3. हा काय असं बघा, डिग्री जर 3 असेल तर त्याचे रूट्स किती यायला पाहिजे? 3 यायला पाहिजेत ना. तर याचा अर्थ काय असतो, जो सेकंड असतो ना, सेकंड तो काय असतो, रिपीट असतो.
तर तुमचा 2 आणि -2 आला ना, x1 इज इक्वल टू 2 अँड x2 इज सर इक्वल टू सेकंड आहे ती +2 आहे. हो हा सर सर प्लस आहे. +2 आहे का सेकंड? -2 आणि 2 मायनस -2 आणि 2 पहिला आहे. पहिला कोणता आहे? -2. -2 आणि +2 हा, मग सेकंड आहे तो काय असतो? रिपीट असतो. जो सेकंड फॅक्टर आहे तो काय असतो? रिपीट असतो. ते त्यामुळे काय असणार इथं? मग x +2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि ते x -2. 1 मिनिट, सॉरी. हे काय? x1 इज इक्वल टू -2, x2 इज इक्वल टू काय? 2 आहे. सेकंड फैक्टर का तो रिपीटेड, देयरफॉर x3 इज इक्वल टू ऑल्सो 2. देखो इसमें क्या रहता है, अगर हमें यहाँ पे डिग्री 3 है ना और रूट हमें 2 ही मिल रहे हैं, सिर्फ 2 ही मिल रहे हैं, तो जो सेकंड वाला है वो क्या होता है? रिपीट होता है. सेकंड वाला क्या रहता है? रिपीट रहता है. तो x1 इज इक्वल टू -2, x2 इज इक्वल टू, x3 ऑल्सो इज इक्वल टू 2. तो यहाँ पे देखो ये जो है वो रूट्स है, हमें क्या करना है? इसका फैक्टर्स क्रिएट करने हैं ना. फैक्टर्स कैसे क्रिएट करते हैं? x1 + 2, इसको इस साइड को ले लो, यहाँ पे भी x2 - 2 ले लो और x3 -2 ले लो. ओके, देन कॉमन फैक्टर कौन? x -2 और x -2 एक कॉमन फैक्टर ना, इसलिए x -2 ब्रॅकेट स्क्वेअर आणि सेकंड वाला x +2. असं मला काय करायचं? ज्यावेळेस जो सेकंड आहे, दोन रूट दिलेत तुम्हाला, तर ह्याचा अर्थ जो सेकंड आहे तो काय असतो? रिपीट असतो. आणि हे रूट आहेत, हे रूटचं फॅक्टर कसं कन्वर्ट करायचं? तर याला मायनसचं प्लस, प्लसचं मायनस करायचं फक्त. तर काय तयार होतील? फॅक्टर्स तयार होतील. इज इक्वल टू a/x-2 प्लस b/x-2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस c/x +2. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. सॉल्व करताना काय करायचं? ह्या डिवाइड नाही, त्यांना प्रत्येकाला मल्टिप्लाय करायचा. 8x इज इक्वल टू, आता ह्याने जर मल्टिप्लाय केलं तर x -2 मधला x -2 एक कॅन्सल होईल, रिमेनिंग 2 आर ॲज इट इज, प्लस b इन ब्रॅकेट x -2 ब्रॅकेट स्क्वेअर एक कॅन्सल होईल, फक्त काय राहते? x +2 प्लस c इन ब्रॅकेट x +2 कॅन्सल झालं, काय राहते? x -2 ब्रॅकेट स्क्वेअर. इक्वेशन नंबर 3. काय करा? पुट करा x इज इक्वल टू आणि abc ची व्हॅल्यू फाइंड करा. abc ची व्हॅल्यू फाइंड करताना, a ची व्हॅल्यू फाइंड करताना b आणि c 0 कधी येणार आहे? जर कॉमन फॅक्टर असेल तर 0 येईल ना, पण याच्यामध्ये दोन्हीमध्ये कॉमन फॅक्टर्स नाही आहे, त्यामुळे काय 0 येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं? a कॅन्सल करा, b ची व्हॅल्यू फाइंड करा. b ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं? a आणि c 0 आला पाहिजे. मग a आणि c 0 येण्यासाठी काय करावं लागेल? दोन्ही मधला कॉमन फॅक्टर चेक करा. a आणि c मधला कोणता आहे? x -2. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? पुट फर्स्ट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन नंबर 3. b ची व्हॅल्यू मिळेल. परत c ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं? a आणि b 0 आला पाहिजे c ची व्हॅल्यू फाइंड करताना. a आणि b 0 आणण्यासाठी काय करावं लागेल? त्या दोन्ही मधला कॉमन फॅक्टर कोणता आहे? x +2 आहे ना, मग x +2 जर 0 केला तर तुम्ही a आणि b काय होईल? 0 होईल. मग x +2 इज इक्वल टू 0 पुट करा, म्हणजे x ची व्हॅल्यू काय म्हणजे तुम्हाला -2, म्हणजे x इज इक्वल टू -2 पुट केले की आपल्याला c ची व्हॅल्यू मिळते. आणि लास्ट काय करा? x इज इक्वल टू 0 पुट करा, a ची व्हॅल्यू तुम्हाला मिळून जाईल. फास्ट सॉल्व करा, फास्ट.
कांबळे रोल नंबर किती आहे अभिषेक कांबळे? E36. आणि ॲब्सेंट राहू नका कारण तुमचे 20 एप्रिल पर्यंत सर्व सिलेबस संपून आहे. 20 एप्रिल आणि 5 मे पासून एक्झाम स्टार्ट आहे फर्स्ट सेमची. बर. सर्वांसाठी सूचना है, हमें सिलेबस 20 तक खत्म करना है और 20 अप्रैल, ओके। और उसके बाद 5 मई से आपके एग्जाम स्टार्ट होने वाले हैं फर्स्ट सेम की, ऑनलाइन ही होगी, ओके। सॉल्व करें काय लिहायची व्हॅल्यू, x इज इक्वल टू पुट केलं a and b 0, 2 into 8 16, ओके। c इन ब्रैकेट सॉरी b की वैल्यू मिलने वाले ना हमें, b इन ब्रैकेट 4, दैट इम्प्लाइज b इज इक्वल टू 4। कैलकुलेशन करने के बाद b की वैल्यू क्या मिलेगी 4। उसके बाद पुट x इज इक्वल टू, क्या पुट करना है, x इज इक्वल टू c की वैल्यू फाइंड करें a b 0, x इज इक्वल टू -2, तो यहाँ पे -16 हो जाएगा, a b 0 हो जाएगा, c इन ब्रैकेट -2 -4 हो जाएगा, ओके, ब्रैकेट स्क्वायर। तो इसका मतलब क्या हो जाएगा, माइनस माइनस प्लस 16 हो जाएगा, -16 इज इक्वल टू c इन ब्रैकेट प्लस 16 कैंसिल होने के बाद c इज इक्वल टू -1। अब उसके बाद नेक्स्ट क्या करना है हमें, पुट x इज इक्वल टू, ऐसी वैल्यू पुट करनी है जो हमने पहले यूज नहीं की हुई है, ओके। तो यहाँ पे x इज इक्वल टू और x इज इक्वल टू -2 हमने यूज किया, तो आप 0 पुट कर सकते हो, 1 पुट कर सकते हो, तो मैक्सिमम 0 पुट कर दो, सिंप्लीफिकेशन के लिए वो इजी जाएगा। 0 -2 0 + 2 प्लस b की वैल्यू पुट कर, यहाँ पे b की वैल्यू पुट कर दो, b की वैल्यू 4, 0 + 2 प्लस c की वैल्यू -1, 0 - 2 ब्रैकेट स्क्वायर, 0 इज इक्वल टू a इन ब्रैकेट 0 - 2 आणि +2, -2 इंटू +2 क्या होते हैं -4, प्लस 4 इंटू 2 8, -1 ही एज इट इज, -2 का स्क्वायर क्या होते 4, 4 इंटू -1 -4, 8 - 4 म्हणजे काय येते a इन ब्रैकेट -4 + 4, मी +4 इकडे काय होईल -4 इज इक्वल टू a इन ब्रैकेट -4, -4 काय होईल कॅन्सल, a इज इक्वल टू वैल्यू काय येते 1। a ची वैल्यू कशी फाइंड केली, वैल्यू पुट करून सॉल्व करत गेलं फक्त। इक्वेशन 1 and 2 becomes y is equal to काय तेव्हा a ची व्हॅल्यू 1, x - 2 प्लस b ची व्हॅल्यू काय आली, b ची व्हॅल्यू 4 अपॉन x - 2 ब्रैकेट स्क्वायर प्लस c ची व्हॅल्यू -1 अपॉन x + 2, ओके। यहाँ पे हमें दो फॉर्मूले यूज करने, कौन से यूज करने, y इज इक्वल टू ax + b, दैट इम्प्लाइज yn इज इक्वल टू -1 रेज टू n फैक्टोरियल a रेज टू n अपॉन ax + b ब्रैकेट रेज टू n + 1, एक यूज करना है, और दूसरा कौन सा यूज करना, y इज इक्वल टू ax + b ब्रैकेट रेज टू m का कौन सा फॉर्मूला है, yn इज इक्वल टू -1 रेज टू n फैक्टोरियल a रेज टू n। हाँ नेक्स्ट काय असतं नेक्स्ट, m + n - 1 फैक्टोरियल, करेक्ट है ना, बरोबर, ax + b ब्रॅकेट रेज टू m + n आणि m - 1 फॅक्टोरियल। माझे फॉर्म्युले पाठ असून चालत नाही, तुमचे फॉर्म्युले पाठ पाहिजे, एग्जाम तुम्हाला द्यायचे, फॉर्मूले पाठ करा। जिनके फॉर्मूले जिनको फॉर्मूले याद नहीं आएंगे उनको कुछ भी नहीं आएगा इस चैप्टर में, आपको रिमेंबर ही करने होंगे फॉर्मूले, 10-12 टाइम लिखो एक फॉर्मूला। आपने कैलकुलेशन किया तो 12 फॉर्मूले, 12 में से 6 सेम है,
थोड़ा थोड़ा सा चेंज है। और कौन सा फॉर्मूला कहाँ पे यूज करना है, x माइनस टू और x प्लस टू के लिए ए फॉर्मूला अप्लाई करना है, ओके। और x माइनस टू ब्रैकेट स्क्वायर के लिए ए फॉर्मूला, यहाँ पे m इज इक्वल टू कितनी वैल्यू है, टू वैल्यू पुट करनी है हमें, बाकी टर्म में एज इट इज रहेंगे जैसे हम इसमें यूज करते वैसे। दैट इम्प्लाइज वाई एन इज इक्वल टू मायनस वन रेस टू एन, मी फर्स्ट इथे यूज करतो, ओके। एन फॅक्टोरियल, एक्सची व्हॅल्यू काय वनच आहे, म्हणजे ए रेस टू एन म्हणजेच काय असणार आहे, वन रेस टू एन डिवायडेड बाय एक्स मायनस टू ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन म्हणजेच काय असणार, एन प्लस वन ॲज इट इज, प्लस फोर इन ब्रॅकेट मायनस वन रेस टू एन, एन फॅक्टोरियल, ए रेस टू एन म्हणजे वन रेस टू एन, एम ची व्हॅल्यू किती आहे, टू प्लस एन मायनस वन फॅक्टोरियल डिवायडेड बाय एक्स मायनस टू ब्रॅकेट रेस टू टू प्लस एन, टू मायनस वन फॅक्टोरियल, ओके। मायनस वन कॉमन घ्या पुढं, ते ॲज इट इज परत मायनस वन रेस टू एन, एन फॅक्टोरियल वन रेस टू एन अपॉन, कारण डिनॉमिनेटर याचा पॉवर वन आहे ना, पॉवर वन असेल की आपण हा फॉर्म्युला अप्लाय करतो डायरेक्ट, ॲड बाय एक्स प्लस टू ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन, कॉमन टर्म घ्या आणि रिमेनिंग टर्म कॅन्सल करा। कॉमन टर्म कोणती होती ते बघा, मायनस वन रेस टू एन, एन फॅक्टोरियल इन ब्रॅकेट वन रेस टू एनची व्हॅल्यू काय येणार, वन, एक्स मायनस टू ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन प्लस फोर डिवायडेड बाय तर टू प्लस एन, इथं ब्रॅकेटमध्ये व्हॅल्यू येणार बघा, वन रेस टू एन आणि एन फॅक्टरला पण कॉमन बाहेर घेतले ना, टू एन प्लस वन मायनस वन, टू मायनस वन काय ते वन, एन प्लस वन फॅक्टोरियल, एन प्लस वन फॅक्टोरियल डिवाइड बाय टू मायनस वन फॅक्टोरियल म्हणजे वन फॅक्टोरियल, वन फॅक्टोरियलची व्हॅल्यू काय असते, वन, मायनस वन अपॉन एक्स प्लस टू ब्रॅकेट रेस टू एन प्लस वन, हे काय असेल फायनल आन्सर। हॅलो सर, हा बोला, मागची स्लाइड ओपन करा एक मिनिट. हा एक मिनिट, हा राहिले काय लिहायचं का चुकलंय, लिहायचं राहिलं. हा ओके ओके,
झालं का? येस सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन टाका. फाइंड द nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हॅलो सर. हा बोला. सर ते पुट x इक्वल टू 0 मध्ये सेकंड स्टेप. हा हा तिथे एक मिडल टर्म राहिली सर. कोणती? नाही सर लिहिली सर, ते मला वाटलं खोडलंय तिथे. नाही. लिहिलेलं. Find the nth order derivative of trigonometric functions. Write down the y is equal to sin of ax plus b. ट्रिग्नोमेट्री जेवढे फॉर्मूले हैं ना, ओनली ट्रिग्नोमेट्री फॉर्मूले वो लिखो जो आपको ट्रिग्नोमेट्री फॉर्मूले दिए हुए हैं मैंने, वो लिखो सब. y is equal to sin of ax plus b. जिसके बाद yn is equal, थोड़ा सा प्रैक्टिस हो जाएगा, a raised to n sin of ax plus b ax plus b B. plus n pi by 2. plus n pi by 2. जेवढे ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले तेवढे सगळे लिहा. ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले घेतले की हे फॉर्म्युले लिहून घ्या. साइन ए कॉस बी. डी फॅक्टरायझेशनचे फॉर्म्युला, डी फॅक्टरायझेशन ज्यामध्ये दोन ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं मल्टिप्लिकेशन असतं. हे फॉर्म्युले तुम्हाला येत असतीलच. झाले? नाही सर.
ठीक आहे लिहून घ्या. ते ऑल ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले, त्यानंतर हे 4 फॉर्म्युले. झालं का? हा सर. नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. y is equal to sin x cos x cos 2x. sin x cos x cos 2x. sin x cos x cos 2x. ओके ठीक आहे. आता काय करायचं बघा, मैं एग्जाम्पल बोला था sin x cos 2x. ओके तो इसमें अब क्या करना है, हमें हम फॉर्मूला कब यूज कर सकते हो, एग्जाम्पल आप देखें तो आपको क्या रहता है, देखो साइन ऑफ ax प्लस बी, ये फॉर्मूला रहता है ना yn का स्टैंडर्ड फॉर्मूला. तो उसको कन्वर्ट करने के लिए यहाँ पे देखो, लेकिन ये ट्रिग्नोमेट्री जो फंक्शन है वो तीनों में क्या है, मल्टीप्लीकेशन है ना. तीनों फंक्शन आपने देखे तो तीनों में क्या है, मल्टीप्लीकेशन है. ओके अगर तीनों में मल्टीप्लीकेशन है तो हम डायरेक्ट फॉर्मूला यूज नहीं कर सकते ना, तो उसके लिए क्या करना होगा, इसको सेपरेट करना होगा. तो सेपरेट करने के लिए क्या करना है, डिफैक्टराइजेशन फॉर्मूला यूज करने का. डिफैक्टराइजेशन उसमें क्या रहता है, सेपरेट सेपरेट रहते हैं ना. जो ट्रिग्नोमेट्री फंक्शन मल्टीप्लिकेशन रहता है वो हम क्या करते हैं, एडिशन में कन्वर्ट करते हैं. तो उसके लिए हम फर्स्ट ए चूज करेंगे, क्योंकि दोनों की जो एंगल है वो सेम है ना. अगर एंगल सेम हो तो सॉल्व करने के लिए वो इजी हो जाता है. इसलिए फर्स्ट हम इसे क्या करते हैं, सॉल्व करते हैं. अथवा या एक्झाम्पल मध्ये काय करायचं, आपल्याला जर फॉर्म्युला हा जर अप्लाय करायचा असेल तर काय पाहिजे, ट्रिग्नोमेट्री फंक्शन सेपरेट पाहिजे. ओनली ट्रिग्नोमेट्री फंक्शन एकच पाहिजे, पण इथे तीन आहेत. मग हे तीन काय करावं लागतील, आपल्याला सेपरेट करावं लागतील ना, एक एक वेगवेगळे करावं लागतील, तरच ते काय होणार, सॉल्व होणार. मग ते करण्यासाठी काय करायचं, फॉर्म्युला वी नो दॅट
Sin A cos B is equal to 1 upon 2 sin of A plus B plus sin of A minus B. ए आणि बी म्हणजे काय असणार, हे अँगल आहेत, अँगल्स आहेत. अँगलची व्हॅल्यू काय, एक्स एक्सच आहे, तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता इथं. देअरफॉर y इज इक्वल टू, इथं अप्लाय करा फॉर्म्युला, 1 अपॉन 2 साइन ऑफ x प्लस x प्लस साइन ऑफ x माइनस x इंटू ए रिमेनिंग कॉस टू x ॲज इट इज इक्वल टू 1 अपॉन 2. सॉल्व करा. साइन x प्लस x म्हणजे काय असणार, साइन 2x प्लस साइन x मायनस x म्हणजे काय असणार आहे, साइन 0 इंटू कॉस 2x इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू साइन 2x इंटू काय येणार, कॉस 2x. रिझन काय असेल, साइन 0 ची व्हॅल्यू काय असते हो, 0. ओके, इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू साइन 2x इंटू कॉस 2x. काय व्हॅल्यू असेल साइन 2x इंटू कॉस 2x ची व्हॅल्यू, साइन A कॉस B इज इक्वल काय असते, सॉरी साइन थिटा कॉस थिटा, सॉरी हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात येणार नाही असं, 2 sin A cos A. हा तसं लक्षात येईल तुम्हाला. साइन 2x इज इक्वल टू काय असतं, साइन x इंटू कॉस x. ओके, साइन 2x इज इक्वल टू साइन x इंटू कॉस x. पण इथं x इज इक्वल टू काय 2x आहे ना, म्हणजे इथं काय करा तुम्ही, थिटा घ्या, थिटा घ्या, तुम्हाला समजेल अजून जास्त. थिटा साइन 2 थिटा इज इक्वल टू साइन थिटा इंटू कॉस थिटा. ऍक्च्युअली थिटाची व्हॅल्यू काय 2x आहे, ती इथं पुट केला काय होईल, 2 इंटू 2 4x. आणि इथं काय असणार आहे, Sin इथं 2 राहिलेला इथं. आता पण इथे ऍक्च्युअली 2 नसल्यामुळे काय होणार, 1 अपॉन 2 साइन 4x. कारण हे 2 इकडे डिवाइडला जाईल ना. ऍक्च्युअली फॉर्म्युला काय, साइन 2 थिटा इंटू 2 साइन थिटा कॉस थिटा. डबल सांगतो थोडंसं कन्फ्युजन. मग आपल्याला फॉर्म्युला कोणता अप्लाय करायचा आहे, साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा. ऍक्च्युअली मध्ये फॉर्म्युला आहे, पण इथं थिटा इज इक्वल टू 2x आहे ना, थिटा इज इक्वल टू 2x आणि मल्टिपलला 2 आहे, काय होणार, इकडे डिवाइड जाणार ना, 1 अपॉन 2 येणार. म्हणजेच 1 अपॉन 2 इंटू ह्या दोन्हीची व्हॅल्यू 2 म्हणजे साइन 4x इज इक्वल y इज इक्वल टू काय येणार, 1 अपॉन 4 इंटू साइन 4x. आता अप्लाय करा फॉर्म्युला, कोणता अप्लाय करायचा, y इज इक्वल टू साइन ऑफ ax प्लस b दॅट इम्प्लाइज yn इज इक्वल टू साइन ऑफ a रेज टू n sin ax प्लस b प्लस n पाय बाय 2. कंपेअर करा, दोन्ही कंपेअर केलं तर a इज इक्वल किती आहे 4, b इज इक्वल टू 0. करा पुट ह्याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. हा सर ते 1/2 साइन 2x कॉस 2x आहे, तिथं ते वरचा फॉर्म्युला वापरता येतोय की, साइन ए कॉस बी चा. काय गरज नाही ना, डायरेक्ट येते ना व्हॅल्यू, काय गरज नाही त्याची. डायरेक्ट फॉर्म्युला आहे ना आपल्याकडे, त्यामुळे तो आहे फॉर्म्युला यूज केला तरी हेच येते फायनल. बघा सॉल्व करून. ओके, फॉर्म्युला अप्लाय करा. ए रेस टू एन म्हणजे काय असणार, ए ची व्हॅल्यू 4 आहे, 4 रेस टू एन इंटू साइन ऑफ ए ची व्हॅल्यू किती आहे 4, 4x, बी ची व्हॅल्यू 0 म्हणजे काय, बी निगलेटिव्ह होईल, इंटू एन पाय बाय 2. ओके, 4 रेस टू एन आणि डिवाइडला 4 आहे, हे जर 4 वरती आलं तर काय होईल, 4 रेस टू -1 होईल ना, म्हणजे 4 रेस टू n मायनस 1 साइन ऑफ 4x प्लस n पाय बाय 2. आणि 4 डिवाइडचा आहे, वरती आला 4 रेस टू -1 आणि इथला n 4 रेस टू n आहे, म्हणजे दोनची व्हॅल्यू काय होईल, 4 रेस टू n मायनस 1.
आता बघा हे जे थोडस ह्याच्यामध्ये अजून डिटेल मध्ये येतं हे स्टेप. आता तुम्हाला ही तर स्टेप समजलीच आहे. ओके, ए रेस टू एन म्हणजे 4 रेस टू एन. आपण दोन्ही कम्पेअर केलं, हे ए इज इक्वल टू 4, बी इज इक्वल टू 0, कारण बी टर्म नाही. 1/4 कॉमन ॲज इट इज 4 रेस टू एन. साइन ऑफ बघा, ए ची व्हॅल्यू 4x, बी काय 0च आहे, त्यामुळे बी घेतला नाही, n पाय बाय 2 ॲज इट इज. आता इथे काय येणार बघा, 4 रेस टू एन ॲज इट इज. आता डिवाइडला 4 आहे, ते वरती आलं काय होईल, 4 रेस टू -1 होईल, पॉवर चेंज होती ना, इंटू साइन ऑफ हे ॲज इट इज 4x प्लस n पाय बाय 2. ओके, मग बेस म्हणल्यानंतर ऍडिशन होते. ऍडिशन म्हणजे इथं -1 आहे ना, त्यामुळे 4 रेस टू n - 1 साइन ऑफ ax प्लस n पाय बाय 2. झालं. ओके, नेक्स्ट घेऊया. साइन स्क्वेअर एक्स. साइन स्क्वेअर एक्स. देअरफॉर y इज इक्वल काय असणार, साइन एक्स इंटू साइन एक्स. कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तुम्हाला इथं, we know that sin a sin b is equal to 1/2 in bracket cos of a minus b minus cos of a plus b. Therefore y is equal to 1/2 in bracket cos of x minus x minus cos of x plus x is equal to 1/2 in bracket cos of x minus x में cos 0 minus cos 2x which is equal to 1/2 1 minus cos 2x 1/2 1 minus cos 2x म्हणजे किती असतो, फिरून तेच टर्म आहे, त्यांना काय गरज नाही. 1/2 ने मल्टिप्लाय करा, 1/2 इंटू 1 1/2 मायनस 1/2 cos 2x. करा अप्लाय फॉर्म्युला, y इज इक्वल टू cos of ax plus b, yn is equal to a raised to n cos of ax plus b plus n pi by 2. कंपेअर करा दोन्ही. a इज इक्वल टू व्हॅल्यू काय 2 आहे, b इज इक्वल टू 0 आहे. आता इथं 1/2 चं nth डेरिव्हेटिव्ह काय येणार, yn इज इक्वल टू nth डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/2 0, कारण का त्याचा कॉन्स्टंट आहे ना, कॉन्स्टंटचे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह 0 येतोय, त्यामुळे सेकंड पण फाइंड करायची गरज नाही, ते काय येणार 0च येणार आहे. त्यामुळे काय येणार 0 मायनस 1/2 कॉन्स्टंट ॲज इट इज. फॉर्म्युला अप्लाय करा आता. झिरो मायनस 1/2 ए रेस टू एन म्हणजे काय असणार आहे 2 रेस टू एन इंटू कॉस ऑफ 2x प्लस बीची व्हॅल्यू 0 आणि n पाय बाय 2 ॲज इट इज मायनस 2 रेस टू एन 2 म्हणजे काय ना 2 रेस टू n मायनस 1 कॉस ऑफ 2x प्लस n पाय बाय 2. झालं.
सर जीरो कौन सा है सर यहाँ पर? yn इक्वल टू जीरो में या इसका 1/2 की वैल्यू 0 आएगी ना, वो कांस्टेंट वैल्यू है ना, कांस्टेंट वैल्यू की डेरिवेटिव क्या आएगा? 0 आएगा। और ये माइनस रिमेनिंग टर्म का हमने सॉल्व किया ये फॉर्मूला यूज करके। सर फिर पहले वाले एग्जांपल में क्यों नहीं गया सर वो? यहाँ पे एक मल्टीप्लाई में है, वो मल्टीप्लाई में वहां पे डिफरेंट है ना, यहाँ पे आर्बिट्री कांस्टेंट है वो, इसलिए वो एज इट इज रहेगा ना वो। यहाँ पे भी है ना वैसा ही। यहाँ पे देखो ये 1/2 है ना, एज इट इज 1/2, लेकिन इसको एक प्योर कांस्टेंट है और ये आर्बिट्री कांस्टेंट है। ओके ओके, कुछ नहीं है। ठीक है सर, मुझे मैं कुछ नहीं देखा था पूरा। हाँ हाँ ठीक। y is equal to cos x cos no problem. Cos 2x plus cos वन हाफ हम्म, आन्सर आले सांगू का? हाँ सांग। 1/2 हम्म ब्रॅकेट मध्ये हम्म 2n हम्म इंटू कॉस हम्म। ब्रॅकेट मध्ये 2x प्लस n/2 n π/2. ओके ओके करेक्ट। नक्की आपण स्टॉप करायचं.
आज खूपच छान प्रेझेंट आहे. आज भरपूर जण प्रेझेंट आहेत आज. लेट कोण जॉईन झाले आता जस्ट प्रेझेंट घेतल्यानंतर? सर 57. का एवढं लेट का बरं? सर नेटवर्कच नाही का? दुसरा रिचार्ज करा, दुसऱ्या कोणत्या तरी. लास्ट हॅलो सर. हा बोला. 55 सर. तुम्ही आता जॉईन केले का? हा सर, ते नेटवर्क प्रॉब्लेम होता सर. बर. स्टॉप करा, नेक्स्ट लेक्चर जॉईन करा. हॅलो सर. हा, आता कोण अजून जॉईन झालं? बोला मुखदोष. हॅलो. हा जॉईन ना सर.